रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज प्रकल्प 2021-22 अंतर्गत आपणा सर्वांचे स्वागत. सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड आमचे मार्गदर्शक माननीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब यांच्या प्रेरणेने मी सौ संगीता हनुमंतराव मांडके इयत्ता 11वी अर्थशास्त्र या विषयाचे अध्यापन करीत आहे. पाठीमागील तासाला आपण प्रकरण क्रमांक 1 अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना यामधील सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना, दुसरी संकल्पना वस्तू आणि सेवा, तिसरी संकल्पना उपयोगिता, चौथी संकल्पना मूल्य, पाचवी संकल्पना संपत्ती अभ्यासलेली आहे. आज आपण 6वी संकल्पना वैयक्तिक उत्पन्न अभ्यासणार आहोत. ज्या व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोतांकडून उत्पन्न मिळते त्यास वैयक्तिक उत्पन्न असे म्हणतात. सर्व स्रोतांकडून म्हणजे व्यक्तीला सर्व मार्गांनी मिळणारे उत्पन्न म्हणजे वैयक्तिक उत्पन्न होय. उदाहरणार्थ नोकरी, शेती, दुग्ध व्यवसाय इत्यादी पासून मिळणारे उत्पन्न हे व्यक्तीचे वैयक्तिक उत्पन्न असते. 7वी संकल्पना आहे वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न. वैयक्तिक उत्पन्नातील असा भाग जो प्रत्यक्ष कर म्हणजे उत्पन्न कर, वैयक्तिक संपत्ती कर इत्यादी भरल्यानंतर उरतो त्याला वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न म्हणतात. वैयक्तिक उत्पन्नातील प्रत्यक्ष कर म्हणजेच उत्पन्न कर आणि वैयक्तिक संपत्ती कर भरून जे उत्पन्न शिल्लक राहते त्यास वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न असे म्हणतात. उत्पन्नाचे प्रकार. स्थिर उत्पन्न. विशिष्ट कालावधीत स्थिर असणारे उत्पन्न म्हणजे स्थिर उत्पन्न होय. विशिष्ट कालावधीत म्हणजे 1 महिन्याच्या कालावधीत, 6 महिन्याच्या कालावधीत, 1 वर्षाच्या कालावधीत उत्पन्नात कोणताच बदल होत नाही त्यास स्थिर उत्पन्न असे म्हणतात. उदाहरणार्थ भाडे, वेतन इत्यादी. अस्थिर उत्पन्न. विशिष्ट कालावधीत अस्थिर असणारे उत्पन्न म्हणजे अस्थिर उत्पन्न होय. विशिष्ट कालावधीत म्हणजे 1 महिन्याच्या कालावधीत, 6 महिन्याच्या कालावधीत, 1 वर्षाच्या कालावधीत जे उत्पन्न बदलते त्यास अस्थिर उत्पन्न असे म्हणतात. उदाहरणार्थ नफा. पैशातील वेतन. जे उत्पन्न देशाच्या चलनात प्राप्त होते त्याला पैशातील उत्पन्न किंवा मौद्रिक उत्पन्न म्हणतात. वेगवेगळ्या देशाची वेगवेगळी चलने असतात. उदाहरणार्थ भारताचे चलन रुपया आहे. इंग्लंडचे चलन पाऊंड आहे. या देशाच्या चलनात प्राप्त म्हणजे मिळणारे उत्पन्न म्हणजे पैशातील उत्पन्न किंवा मौद्रिक उत्पन्न होय. उदाहरणार्थ 5,000 रुपये उत्पन्न.
हे 5,000 रुपये उत्पन्न व्यक्तीला नोकरीतून मिळतील, शेतीमधून मिळतील, म्हणजेच हे जे पैशातील उत्पन्न आहे ते देशाच्या चलनात प्राप्त होते, म्हणून त्याला पैशातील उत्पन्न किंवा मौद्रिक उत्पन्न म्हणतात. ड. वास्तव उत्पन्न. प्रत्यक्ष खर्च करण्यायोग्य उत्पन्न म्हणजे वास्तव उत्पन्न होय. मानवाला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पन्नातील काही भाग खर्च करता येतो. उदाहरणार्थ, पैशाच्या मोबदल्यात वस्तूंची खरेदी. ई. करारात्मक उत्पन्न. विशिष्ट नियम व शर्तीनुसार मिळणारे उत्पन्न म्हणजे करारात्मक उत्पन्न होय. विशिष्ट नियम, शर्ती म्हणजेच अटी घालून जे उत्पन्न मिळते त्याला करारात्मक उत्पन्न असे म्हणतात. उदाहरणार्थ, खंड, मजुरी इत्यादी. उत्पादनाचे घटक आहेत भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. भूमी या घटकाला भूमीच्या वापराबद्दल खंड म्हणून मोबदला मिळतो. हा मोबदला खंडाच्या स्वरूपात मिळालेला मोबदला काही नियम किंवा अटी घालून हे उत्पन्न ठरविले जाते. मजुरी ही सुद्धा व्यक्तीला काही नियम आणि अटी घालूनच उत्पन्न मिळत असते. खंड, मजुरी इत्यादी करारात्मक उत्पन्नाची उदाहरणे आहेत. ई. उर्वरित किंवा शेष उत्पन्न. उत्पादन घटकांना सर्व मोबदले दिल्यानंतर शिल्लक राहणारे उत्पन्न म्हणजे उर्वरित उत्पन्न होय. उत्पादनाचे मुख्य 4 घटक आहेत भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. यामध्ये सर्व घटकांना मोबदले मिळतात. भूमीला खंड मिळतो, श्रमाला वेतन मिळते, भांडवलाला व्याज मिळते आणि संयोजकाला नफा मिळतो. उत्पादनाच्या 4 घटकांमधील संयोजक हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि संयोजक हा उत्पादन घटकांच्या पहिल्या 3 भूमी, श्रम, भांडवल या घटकांना मोबदले देण्याचे काम करतो. उत्पादन घटकांना मोबदले देऊन म्हणजे भूमीला खंड देतो, श्रमाला वेतन देतो, भांडवलाला व्याज देतो आणि हे सर्व मोबदले दिल्यानंतर शिल्लक राहणारे उत्पन्न म्हणजेच उर्वरित किंवा शेष उत्पन्न होय. उदाहरणार्थ, नफा. उ. अर्जित उत्पन्न. उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर मिळणाऱ्या उत्पन्नास अर्जित उत्पन्न म्हणतात. उत्पादनाची प्रक्रिया चालू असताना उत्पादन प्रक्रियेमध्ये भाग घेतल्यानंतर मिळणाऱ्या उत्पन्नास अर्जित उत्पन्न असे म्हणतात. उदाहरणार्थ, खंड, वेतन, व्याज, नफा इत्यादींपासून मिळणारे उत्पन्न हे अर्जित उत्पन्न आहे. उ. अनर्जित उत्पन्न. कोणत्याही उत्पादन प्रक्रियेत सहभागी न होता इतर मार्गाने प्राप्त होणारे उत्पन्न म्हणजे अनर्जित उत्पन्न होय. उत्पादनाची प्रक्रिया चालू असताना उत्पादन प्रक्रियेमध्ये भाग न घेता इतर मार्गाने मिळणारे उत्पन्न म्हणजे अनर्जित उत्पन्न होय. उदाहरणार्थ, लॉटरी,
अनपेक्षित लाभ इत्यादी. अशा पद्धतीने उत्पन्नाचे प्रकार स्पष्ट करता येतील. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना, त्यामधील 8वी संकल्पना आहे आर्थिक क्रिया. आर्थिक क्रियांचे वर्गीकरण. पहिला प्रकार आहे उत्पादन, दुसरा प्रकार आहे वितरण, तिसरा प्रकार आहे विनिमय, चौथा प्रकार आहे उपभोग. आर्थिक क्रियांचे वर्गीकरण स्पष्ट करण्यासाठी आपण एका छायाचित्राद्वारे हे वर्गीकरण स्पष्ट करूया. या छायाचित्रामध्ये आपणाला एक कारखाना दिसत आहे, म्हणजे बिस्किटे तयार करणारा कारखाना. या कारखान्यामध्ये बिस्किटांची निर्मिती होते, म्हणजे बिस्किटांचे उत्पादन होते. बिस्किटांचे उत्पादन झाल्यानंतर बिस्किटांचे वितरण केले जाते. वाहतुकीद्वारे बिस्किटांचे वितरण केले जाते. वितरण झाल्यानंतर बिस्किटांची खरेदी विक्री होते, म्हणजे विनिमय होतो. आणि विनिमय झाल्यानंतर बिस्किटांचा प्रत्यक्ष उपयोग करून घेतला जातो, वापर करून घेतला जातो, म्हणजेच उपभोग घेतला जातो. अशा पद्धतीने आर्थिक क्रियांचे वर्गीकरण आपणाला उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग हे या छायाचित्राद्वारे स्पष्ट करता येते. उत्पादन. व्याख्या. उपयोगितांची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. उपयोगितेची व्याख्या आपण पाहिलेली आहे. मानवी गरज पूर्ण करण्यासाठी वस्तू आणि सेवांमध्ये असलेली शक्ती किंवा क्षमता म्हणजे उपयोगिता होय. उपयोगितांची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. उत्पादनाचे 4 घटक आहेत. पहिला घटक आहे भूमी, दुसरा घटक आहे श्रम, तिसरा घटक आहे भांडवल, चौथा घटक आहे संयोजक. हे उत्पादनाचे मुख्य 4 घटक आहेत. या उत्पादनाच्या घटकांना उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना काही स्वरूपात मोबदला मिळतो. भूमीला खंड मिळतो, श्रमाला वेतन मिळते, भांडवलाला व्याज मिळते आणि संयोजकाला नफा मिळतो. अशा पद्धतीने हे उत्पादनाचे मुख्य 4 घटक आहेत. यापैकी एक घटक नसेल तर एखाद्या वस्तूची निर्मिती म्हणजे उत्पादन होऊ शकत नाही. 4ही घटक एकत्रित आल्यानंतर एखाद्या वस्तूची निर्मिती होते. त्यापैकी पहिला घटक भूमी. व्याख्या. भूपृष्ठालगत, भूपृष्ठाच्या वर व भूपृष्ठाच्या खाली उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीस अर्थशास्त्रामध्ये भूमी असे म्हणतात. भूमी ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे. भूमी ही आपणाला भूपृष्ठाच्या खाली उपलब्ध होते, भूपृष्ठालगत उपलब्ध होते, भूपृष्ठाच्या वर उपलब्ध होते. भूमीची संकल्पना व्यापक आहे. उदाहरणार्थ खनिजे, मृदा व पाणी, हवा व सूर्यप्रकाश. खनिजे ही मानवाला भूपृष्ठाखाली उपलब्ध होतात. मृदा व पाणी ही मानवाला भूपृष्ठालगत उपलब्ध होतात. आणि भूपृष्ठाच्या वर हवा आणि सूर्यप्रकाश उपलब्ध होतो. दुसरा घटक आहे श्रम. व्याख्या.
आर्थिक मोबदला मिळवण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक व बौद्धिक काम म्हणजे श्रम होय. आर्थिक मोबदला मिळविण्याच्या हेतूने म्हणजे पैसा मिळविण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक आणि बौद्धिक काम म्हणजे श्रम होय. उदाहरणार्थ, सुताराने आर्थिक मोबदला पैशाच्या स्वरूपात मिळण्यासाठी केलेले शारीरिक आणि बौद्धिक काम श्रमामध्ये मोडते. लेखनिक आर्थिक मोबदला म्हणजे पैसा मिळवण्यासाठी शारीरिक आणि बौद्धिक काम करतो, त्याचाही समावेश श्रमामध्ये होतो. अभियंता म्हणजे इंजिनियर आर्थिक मोबदला मिळवण्यासाठी मानव किंवा अभियंता इंजिनियर शारीरिक आणि बौद्धिक काम करतो, त्याचाही समावेश श्रमामध्ये होतो. तिसरा घटक आहे भांडवल. मानव निर्मित उत्पादनाची साधने म्हणजे भांडवल होय. केवळ पैसा म्हणजे भांडवल नव्हे, तर मानवाने उत्पादनाची जी साधने निर्माण केलेली आहेत त्या साधनांना भांडवल असे म्हणतात. उदाहरणार्थ, यंत्रसामग्री. मानवाने वस्तूंची निर्मिती करण्यासाठी यंत्रसामग्रीची निर्मिती केली आहे. तंत्रज्ञान. एखाद्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी तंत्रज्ञानाची निर्मिती केलेली आहे. कारखान्याची इमारत. वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी कारखान्याची इमारत निर्माण केली आहे. चौथा घटक आहे संयोजक. उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजे संयोजक होय. उत्पादनाचे जे मुख्य 4 घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, या 4 घटकांमध्ये संयोजक हा चौथा घटक अतिशय महत्वाचा आहे. आणि भूमी, श्रम, भांडवल यांना एकत्रित करण्याचे काम संयोजक करतो. त्यांना मोबदला देण्याचे काम संयोजक करतो. म्हणूनच उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक म्हणजे नियोजन करणारा व कप्तान म्हणजे संयोजक होय. अशा पद्धतीने उत्पादनाचे एकूण 4 घटक आहेत. वितरण. उत्पादनाचे विविध भागांमध्ये वितरण होते. उत्पादन घटकांचे मोबदले खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात वितरण व्यवस्थेद्वारे वितरित केले जातात. आपण पाहिले की एखाद्या वस्तूचे वाटप होते, वितरण होते. उत्पादन घटकांना सुद्धा भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा हा वाटप व्यवस्थेद्वारे वितरित केले जातात. विनिमय. विनिमय म्हणजे आर्थिक वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री होय. आर्थिक वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करण्यासाठी पैसा आपण देतो आणि वस्तू आपण खरेदी करतो. खरेदी विक्री करणे म्हणजे विनिमय होय. वस्तू व सेवांची देवाणघेवाण करणे म्हणजे विनिमय होय. उपभोग. उपभोग म्हणजे मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवांचा उपयोग करणे म्हणजेच उपभोग होय. अशा पद्धतीने आज आपण संकल्पना 6वी वैयक्तिक उत्पन्न, संकल्पना 7वी वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न
आणि संकल्पना 8वी आर्थिक क्रिया अभ्यासलेली आहे. धन्यवाद.